रेशीम शेतीमध्ये कोष उत्पादनात भरघोस उत्पन्न मिळवून आर्थिक स्थैर्य प्राप्त केल्याबद्दल बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील प्रगतशील शेतकरी सर्जेराव चव्हाण यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा रेशीम रत्न पुरस्कार जाहीर झाला। मराठवाड्यातील बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून त्याची ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख आहे। ही मागासलेपण पुसण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने 1 एकर रेशीम शेती जरी केली तरी त्याचा आर्थिक विकास होईल। परिणामी बीडची ओळख ही रेशीम बागायतदारांचा जिल्हा होईल अशा भावना सर्जेराव चव्हाण यांनी पुरस्कार जाहीर झाल्यावर व्यक्त केल्या। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानक विकास संस्था म्हणजेच सारथीकडून शेतकरी आणि युवक युवतींना परभणी आणि राहुरी येथील कृषी विद्यापीठात ड्रोन पायलटचे निःशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे। हा प्रशिक्षण कालावधी 7 आणि 180 दिवस अशा 2 प्रकारात आहे। प्रशिक्षणासाठी 20 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून सारथी संचालक मंडळाच्या वतीने बैठकीत मान्य केलेल्या ठरावानुसार राज्यातील मराठा कुणबी समाजातील शेतकरी युवक युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। देशात साखरेचा पुरवठा कमी पडू नये यासाठी दक्षता म्हणून 15 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे ऊसाचा रस आणि बी हेवी मॉलिसिस पासून रेक्टिफाईड स्पिरिट इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल निर्मितीवर बंदी घातली होती। यातील इथेनॉल निर्मितीवरील बंदी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने 2024-25 च्या हंगामाकरिता उठवली होती। आता ऊसाचा रस आणि बी हेवी मॉलिसिस पासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी 2024-25 च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने उठवली आहे। साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे। केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊस पट्ट्यात केळीची लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढलाय। केळी हे पीक दीर्घकालीन असल्याने सध्याच्या दरामुळे ऊसापेक्षा अधिक उत्पादन देणारे पीक ठरत आहे। उजनी पाणलोट क्षेत्रालगत असणाऱ्या डिकसळ, कुंभारगाव, भादलवाडी, डाळज पासून ते धरण क्षेत्रापर्यंतच्या ऊस पट्ट्यात दिवसेंदिवस केळीचे क्षेत्र वाढत चालले। सध्या आखाती देशांमध्ये केळीची निर्यात सुरू असल्याने दरही चांगले मिळत आहेत। निर्यातक्षम केळी 28 ते 32 रुपयांपर्यंत व्यापारी शेतातच खरेदी करतायत। हिंगोलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते। मात्र मुदत संपूनही केवळ 2 ते 3 अर्ज दाखल झाल्याने योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे। योजनेच्या जाचक अटी आणि मिळणाऱ्या अनुदानाच्या परताव्याचे निकष यामुळे बचत गटांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे। राज्यातील सुमारे 160 द्राक्ष निर्यातदारांनी शासकीय सोपस्कार पूर्ण करून 2010 साली निर्यात केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या द्राक्ष निर्यातीला परदेशात नकार मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलंय। या प्रकारात दोषी असलेल्या यंत्रणेवर कारवाई करून प्रलंबित मदत निर्यातदारांना लवकर अदा करावी अशी मागणी द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांनी केली आहे। जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची तब्बल 450 टनची आवक झाली। शेतकऱ्यांच्या मोसंबीला प्रति टन 15 ते 21 हजार रुपयांचा दर मिळाला। आंबे बहाराच्या मोसंबीची यावर्षी प्रचंड फळगळती झाली असून यामुळे मोसंबी उत्पादकांची मोठी निराशा झाल्याचं पाहावयास मिळतंय। जालना तालुक्यात कारला पंचक्रोशी हा मोसंबीचा पट्टा समजला जातो, मात्र फळगळतीमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबीच्या बागा काढून दुसरा काही पर्यायी मार्ग मिळतो का याचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। अतिवृष्टी, ढगाळ हवामानाचा फटका यंदा इतर पिकांबरोबरच कर्जत तालुक्यातील उडीद पिकालाही बसला। यामुळे उडीदाचा रंग बदलला असून उत्पादनातही घट झाली आहे। एकरी 5 ते 6 क्विंटलचे उत्पादन मिळत आहे। नव्या उडदाला बाजारात 7 ते 7.5 हजार रुपये प्रति क्विंटललाच भाव मिळतोय। तो हमी भाव इतकाही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते।